तो गेला बोका रानात गेला. आणि मस्करीचा विषय नाही आहे. सोडूया ना शेरूला. चला सकाळ झाली आमची. कोण नाही बाहेर जाते, मी बाहेर जरा फिरते. हां जा आता. हां चला जा जा आता. ते बघा दोघं जण. बाहेरचं वातावरण बघा, भरपूर असं धुकं. आता सोडायला सांगितलं ना आणि घरात गेला बघा चाय पियाला. आता तरी धुकं कमी झालं. 1 मिनिट आपण बाहेर जाऊया. वाग्या बस. झालं गे. बिस्किट आम्ही देत नाही, पण आता आम्ही खायला घेतलं होतं ना चायसोबत. वाग्या नाही आमचा खायचा. दर बेटा खा. ह्याला तुम्ही काय पण द्या, ह्याचं नाटकं असतात वाग्याची. दर शेरू खाईल. खा लवकर तर पटापट. चला आता जरा बाहेर जाऊया. चहा प्यायचं आहे तर चहा आधी म्हटलं बाहेरचं दर्शन घेऊया. बघा धुकं सध्या 2 दिवस झालं आहे, इतकं धुकं पडतं आहे. हे तरी आता कमी झालं आहे. मग असे मी उठले ना अंधारातच बाहेर पडले होते आणि इतकं सफाई 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 सगळं घरामध्ये पण सगळं सफाई होतं ह्या पडवीमध्ये आपल्या. चला बाई चाय पिऊया आधी आणि मग जरा बागेत जाऊया. हे बघा चहा घेतला आहे. म्हटलं चहा पिता पिता जरा बागेमध्ये एक राऊंड मारूया. मस्त वाटते. असं धुकं बघितलं ना की छान वाटतं. पण हे धुकं मोहर जो येतो ना त्यासाठी चांगलं नसतं. त्याच्यामुळे जे काही फळं वगैरे धरतात ना ते काळी पडून गळून जातात. तो बघा गेला बोका रानात गेला. मस्त गेले 2 दिवस झाले असं वातावरण तयार झालं आहे. गरमीचं प्रमाण पण वाढले ना. थंडीमध्ये जास्त धुकं नसतं. शेरू ये. ए शेरू बघायला मात्र छान वाटतं. छान वाटतं की नाही. मस्त मस्त. धुक्यात हरवले आपले घर. मस्त वाटतं ना. शेरू ये. शेरू गेला जंगलात. तो बघा शी सू करायला. आडाच्या बाहेर जातात ते दोघं पण. लादी पुसायला आली. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. बघा काय मस्त असं वातावरण. इतकं छान वाटतं ना, असं वाटतं की ते बघतच राहावं. आणि असं बघत बसलं का कामाचा सगळा गोंधळ होऊन जातो. आता पण जवळ अर्धा तास आमचा त्यातच गेलेला आहे. आत्ता सगळ्यात आधी मी काय करते, हे बघा हे डबे काढलेले आहेत. रात्री ना रिकामी करून ठेवले. हे आपले मसाल्याचे आणि पिठाचे वगैरे डबे आहेत. तर म्हटलं जरा पटकन घासून घेते, मग दिवसभर ते उन्हामध्ये सुकतील. म्हणजे नंतरच्या ह्याला लागणार आहेत ना आपल्याला ऑर्डरसाठी. त्याच्यामुळे आता रिकामी करून घेतलेले आहेत असं. आणि आता त्यानंतर घरातलं करायचं आहे पटापट. आज आपल्याला मिरची पण साफ करायची जोरदारपणे मसाल्याच्या ऑर्डरसाठी. आणि म्हणजे बायका बोलवल्या आहेत मिरची साफ करायला, हातभार थोडासा लावायला. सध्या एकच सांगितलेली आहे. म्हटलं आधी बघूया कसं. म्हणजे हे कसं असतं, दुपारी 2:30च्या नंतर काहीतरी येतील आणि मग अंदाज येईल ना आपल्याला की एक बाई जर समजा आपण हाताशी घेतली तर किती वेळामध्ये ती 3 तास काय त्यांचं काहीतरी असतं. 3 ते 6 वाजेपर्यंत म्हणजे किती किलो मिरची साफ होते ह्याचा आपल्याला अंदाज येईल. आणि मग त्याच्यानंतर मग पुढे आपण ठरवायचं असं आहे. असा सगळा विचार केला आहे मी डोक्यामध्ये. असं म्हणजे मिरची कशी आपली लवकरात साफ होऊन जाईल. मिरची साफ करायला पण टाईम जातो ना, त्याच्यामुळे. आज ऊन लवकर येईल असं काय वाटत नाही आहे. धुकं बघा कसं पसरलेलं आहे ते. उन्हाळा की पहिला आधी मिरची सुकत घालायची. 1 दिवस ऊन दाखवलेलं आहे मिरचीला, पण आता अजून 1 दिवस पण ऊन दाखवायला लागणार आहे. त्याच्यानंतर मग पुढे सगळं प्रोसेस आहे, सुकवणं गरजेचं असतं. चला हे डबे घासून घेऊया फटाफट. पाण्याची गाडी पण येणार आहे आणि त्याच्यामुळे पाणी जे आहे ना भरलेलं ते रिकामी करायचं. म्हणजे काल आहे ना पाणी आपण लावलं होतं ना झाडांसाठी, तर सगळं स्टोअर करून ठेवलेलं आहे पाणी. तर ते सगळं रिकामी करायचं आहे. कारण टँकर आलं तर पाणी कुठे ठेवणार कुठे
ते सगळं पाण्याचं काम पटपट करून घेऊया. चला हे म्हणजे आवरते आणि नंतर तुम्हाला भेटते मी. आज काय ऊन येणार नाही लवकर. धुकं आहे. कुठे गेला वाघ्या? इथं होता ना आता. वाघ्या तिकडे ये. वाघी आता जीव बघा वर खाली झालाय. वाघ्याला सोडले ना म्हणून. तू आलास ना मग असे 1 तास फिरून बस इथे गपचूप. तो वाघ्या विचार घाबरतो ह्याला. वाघ्या शेरूला मग अशी जात पण नव्हता. त्याला सोडली ना आणि मी लांब होती ना तर हा वाघ्या जायला पण तयार नाही. कारण हा पटकन आहे ना जातो त्याला पकडायला. लबाड आगाव. मग मी जवळ आली आणि तेव्हा मग वाघ्या बिचारा गेला. तो आता बाहेर भटकतोय. तो दादाच्या मागामागत असणार. काय दादा पाणी घालतोय ना झाडांना. टाकी आपल्याकडे फुल आहे ना भरलेली तर पटापट रिकामी करायचं काम चाललंय. पाण्याची गाडी येईल ना आता म्हणून. लांब आहे. झोपल्याच्या वेळी देत आहेत. हां जंगली कोंबडी आले. जंगली कोंबडी आपल्याकडे. हां त्या बघा त्या बघा. आत्ता जर का आम्ही तिथे गेलो ना तर त्या पळून जातील. त्याच्यामुळे तिकडे जाऊन काय फायदा नाही. हां दिसतंय का बघा जरा फक्त. नाही दिसणार. खूप लांब आहे तो. ब्लर देशील तुम्हाला. आम्ही आता इथे बसलो होतो. गहू जरा साफ केले. दळण काढायचं होतं ना त्याच्यामुळे. पकडून खावा एवढ्यात आपल्याकडे. हां भरपूर आहेत आमच्याकडे जंगली कोंबड्या. पण त्या पळतात. खूप चप्पल असतात ना. पळतात. हां बिंदास येतात आपल्या आड्यामध्ये. घरात सगळं काम करून घेतलं. आता जरा बसलो होतो जरा गप्पा. आमचं सगळं चाललं आहे गप्पा गोष्टी. हे बघा ताटं पण इथेच आहे. चहा प्यायलो. आता चालली घरामध्ये जरा किचनमधला नाश्ता विष्टा तयार करायचं. हे बघा आता ऊन आत्तासा आलं आहे बघ. ऊन बघ आत्ता ऊन आलं आहे. आता मिरची सुकत घालायचे पहिला. ऐकलं का? मिरची घालून घे सुकत. मी नाश्ता बनवते आता आणि मग आपलं बाकीचं काम दुपारी चालू होईल मसाल्याचं काम. कारण मिरचीला जरा ऊन लागणं गरजेचं आहे. तेवढ्याच आहेत आपल्याकडे. आहेत अजून चादरी. काढल्या कुणाली 2 काढल्या काल चांगल्या धुतलेल्या. अर्चनाने पाठवलेल्या त्यातल्याच काढल्या. मग अजून आहेत त्यात ना. अजून एखाद्या आहे वाटतं. बरोबर. खा बेटा खा. बघा ह्यांची नाटकं बघा एकेकाची. हां त्यांना आज ही पेडिग्री त्यांचं डॉग फूड आपले एक सबस्क्रायबर बघा त्याशी भेटायला आले होते ना. त्या घेऊन आल्या होत्या. त्यांना म्हटलं आज देते. तर नाटकं बघा यांची. त्यांना ते घरच्या जेवणाची सवय आहे ना. तर म्हटलं नाश्त्यामध्ये देऊन बघूया. पण खायला नाही मागत आहे. खाऊ म्हणून दिला ना जरासं तर खातील. नको आहे नको आहे. सेम शेरू पण तसंच करतोय. शेरूच्या पुढ्यात ठेवलं आहे मी. तो खातोय. खा बेटा हो. भात हवा आहे खायला. भात हवा आहे. नको आहे नाही खाणार. हा चला जाऊ द्या. त्याला दुसरं काहीतरी देते खायला. शेरू तर दाखवते. खातोय खातोय शेरू खातोय. ते सुकं सुकं असतं ना त्यांना आवडत नाही. मग आता हे बघते त्याला देऊन खातोय का. तर पाणी पण ठेवलंय. हलू हलू हलू. ही लवंगी आहे ना. बघा ऊन आलं ना तर सगळ्यात पहिलं आता मिरची सुकत घातलेली आहे. चांगलं कडकडीत असं ऊन आलं आहे. आज खूप उशिरा ऊन आलेलं आहे आणि ह्या मिरचीला ऊन लागणं गरजेचं असतं. बघा इथे छान प्रकारे पसरवले. ही छान आता वाळेला. आज मस्त झालं आहे सुकून. धुमस्त सगळं असं धुमस्त. तिथे पण जड लागेल. काहीतरी जड ठेवायला लागतं ना. ते वारा आला काही उडतं ना. चला झालं. हे सगळ्यात मोठं काम होतं आजचा. कारण मिरचीला ऊन लागणं गरजेचं असतं. नाहीतर मग ती देठं पण कशी पटापट निघत नाही. मग खूप वेळ जातो साफ करायला. आणि चांगले सुकलेले असेल ना की देठं पटापट निघतात.
मिरची बघा, एक नंबर क्वालिटीची मिरची आहे. हे बघा, अजून आहे ना ती सुकायला पाहिजे. हे बघा नरम आहे ना, जरा सुकली का चांगली अशी कडक होईल. ही अजून नरम आहे, मी दाखवते. हिला पण पाहिजे अजून. नवीन मिरची आहे, नवीन ह्या वर्षीची ताजी. जुनी मिरची आणि नवीन मिरची लगेच माहिती पडते. चला नाश्ता करायला, खूप वेळ गेला. चला हात धुवा. तर सध्याचा आमचा दिनक्रम थोडासा जरा बिझी झालेला आहे. सकाळचा नाश्ता वगैरे करून झाला आणि त्याच्यानंतर आता दुपारच्या जेवणाची बघा मी सुरुवात केलेली आहे. तर झटपट म्हटलं भाजी चपाती करूया. वेळ कमी असल्यामुळे सध्या आता शॉर्टकटमध्ये सगळं आमचं केले चाललेलं आहे. तर भोपळा बघा आपल्या बागेतला काढला होता आणि तुम्हाला मी दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. तर हा भोपळा आहे ना चिरून घेतला आणि म्हटलं त्याचीच भाजी पटकन करूया. तर आता इतका काही भोपळा आपल्याला लागणार नाही आहे. तर अर्धाच भोपळा मी घेतलेला आहे चिरून आणि त्याच्यानंतर मग बाकीचा आहे ना तो ठेवून दिला मी फ्रीजमध्ये आणि चिरून घेतला आणि त्याची गोडी भाजी मी करणार होती. म्हणजे कांदा मिरची घालून ना ही भाजी खूप छान होते. तर कढईमध्ये बघा तेल घातलेलं आहे आणि सकाळी नाश्ता बनवला होता कांदा पोहे, त्याच कढईमध्ये आता ही भाजी करून घेते. राई जिरं घातलेलं आहे, भरपूर असा कांदा घातला. म्हणजे जास्त कांदा असेल ना तर ही भोपळ्याची भाजी ना खूप छान लागते चवीला. आणि मिरची घातलेली आहे, हिरवी मिरची, लसूण घातलेला आहे आणि त्याच्यानंतर मग चांगलं असं परतून घेतलं आणि भोपळ्याच्या फोडी घातलेल्या आहेत. चवीप्रमाणे त्यात मीठ घातलेलं आहे, कोथिंबीर आणि हळद घातलेली आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि वाफेवरती ही भाजी की नाही मी शिजवून घेतली. आणि अशाच पद्धतीची भाजी की नाही आमच्याकडे खायला आवडते. म्हणजे ओली मिरची आणि कांदा घालून भाजी होते ना ही खूप छान लागते. एकीकडे पीठसुद्धा मी मळून ठेवलं होतं. भाजी शिजेपर्यंत चपात्या करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर भाजी पण बघा इथे झाली होती तोपर्यंत. आता किसलेलं खोबरं असतं ना, ओलं खोबरं, ते आता मी ह्याच्यामध्ये घातलं. खोबरं किसून ठेवते त्याच्यामुळे बरं पडतं. म्हणजे स्टोरेज करून ठेवते फ्रीजमध्ये. आयत्या वेळेस बघा असं कामाला येतं. खोबरं घालून झाल्यानंतर भाजी मिक्स करून घेतली आणि तर गॅस बंद केलेला आहे. आपली भाजी पण तयार झाली, चपात्या पण करून झाल्या आणि लगेच दुपारचं आता जेवायला घेतलेलं आहे, चपाती भाजी आणि लोणचं. तर सध्या असंच साधं सिंपल आमचं की नाही चाललेलं आहे. मिरची साफ करायचं काम चाललं आहे आमचं. हे बघा कुणालचे बाबा आणि मी 2:30 वाजल्यापासून चालू केलेलं आहे काम. सकाळी 4 वाजल्यापासून पण सुरू करते. मला खूप जणांनी सांगितलं ताई जोडीला कोणतरी बोलवा आणि तुमचा सल्ला ऐकून बोलवलं होतं. अजून काय माणूस आले का? पण आमच्याकडे ती सोय नाही आहे. त्याच्यामुळे नाईलाजाने आम्हा दोघांनाच करावं लागतं आहे. माणसांचा तुटवडा आहे आमच्याकडे. म्हणजे कामाला बोलून पण माणसं आमच्याकडे यायला मागत नाही. आणि मस्करीचा विषय नाही आहे, ही रिॲलिटी आहे इकडची. त्याच्यामुळे आमचं काम केलं आम्हालाच करायचं आहे. थोडंसं लेट होईल तुमची ऑर्डर येईपर्यंत, पण होईल. सुरुवात केलं आहे. 2 दिवसामध्ये मिरची आपली साफ होऊन जाईल आणि मग मसाला होईल तयार. हो की नाही? कुणाच्या बाबांचा हात लागला ना मग होईल पटापट. हसून हसण्यावरच नाही यायचं आणि काम करायचं. टेन्शन घेऊन बसलं ना काही कामं होत नाही. त्याच्यामुळे करायचं. आत्ता किती 2:30 वाजता बसलं ना आपण. 6 वाजेपर्यंत आमची ड्युटी आहे मिरची साफ करायची. आणि त्याच्यानंतर जर का रात्री वेळ मिळाला तर थोडा वेळ रात्री पण बसणार, असं टायमिंग आम्ही ठरवलं आहे. आता घरचं काम थोडंसं जास्त होतं ना, त्याच्यामुळे जरासं राहिलं. पण ठीक आहे, सुरुवात झालेली आहे मसाल्याची. लवकरच तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि कोणाला हवा असेल मसाला वगैरे तर ऑर्डर करा. पीठ, कोंबडी वडे. आणि एक गोष्ट तुम्हाला अजून सांगायचे, कसलं बरं थालीपीठाचं पीठ असतं ना, ते सुद्धा आपल्या ह्या कशामध्ये ह्याच्यामध्ये ॲड होतं ना, काय त्याला म्हणतात लिस्टमध्ये. आपली जी लिस्ट आहे ना त्याच्यामध्ये थालीपीठाचं पीठसुद्धा ॲड होणार आहे. पण त्याचं सामान की नाही माझं आणायचं अजून बाकी आहे. त्याच्यामुळे म्हणजे जेव्हा मी बनवायला घेईन ना त्यावेळेस तुम्हाला सांगेन. लॉंग व्हिडिओमध्ये पण सांगेन आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगेन. पण थालीपीठासाठी मला भरपूर असे विचारणा होते, फोन कॉल्स येतात की ताई थालीपीठ पण बनवता का? तर म्हटलं चला इतकी मागणी आहे तर म्हटलं आपण ट्राय करूया. आणि जर का आवडलं तुम्हाला तर तुम्ही पण घ्यालच. जसं की कुळीत पीठ आणि वड्यांचं पीठ आवडतं आहे सगळ्यांना, त्याच्यामुळे भरपूर अशा ऑर्डर येत आहेत ह्या 2 पिठांसाठी वगैरे. म्हणजे जशा मसाल्याच्या ऑर्डर येतात ना तसंच पिठासाठी पण भरपूर ऑर्डर येतात.
असं आहे ते. त्याच्यामुळे ती एक गोष्ट ॲड होणार आहे. कधी ते माहीत नाही, लवकरच मी जाईन आता मटेरियल घ्यायला आणि त्याच्यानंतर मग आपण बनवूया आणि मग तुमच्याशी मी शेअर करीनच. सध्या फक्त आपण मिरची साफ करायची 2 दिवस आणि मग 2 दिवसानंतर मसाला बनवायला की नाही सुरुवात होईल, असं आहे. हां, चला सर्व मिरची व्यवस्थित उचलून आणि पुन्हा ती आता बांधून वगैरे ठेवलेली आहे. आणि आता ही मिरची आहे ना, आपण ह्या वेळेला थोडीशी जास्त प्रमाणात आणलेली आहे. आता हे जे आपलं दुसरं घर आहे ना, तिथे व्यवस्थित सगळं पॅक करून ते तिथे ठेवणार. किती वाजले? 6 वाजले. खूप वेळ गेला. दुपारी 2 वाजता सुरुवात केली होती मिरची साफ करायला आणि सकाळी पण थोडीशी केली होती. होईल आता 2 दिवसामध्ये साफ करून होईल, असं काय नाही, होऊन जाणार. आपण पटापट केलं ना का होऊन जाईल फटाफट. आता मी काय करते, थोडंसं मला बागेमध्ये काम करायचं, म्हणजे असं काम करून थकलं ना की ते बागेमध्ये आलं की जरा बरं वाटतं. मी ना घेवड्याचं बियाणं भिजवलं आहे सकाळी. ते बियाणं मी घरामध्ये तयार केलेलं आहे आणि आता ते लावते मी. कुणाला जेव्हा मगाशी म्हणाले मी बोलता बोलता की घेवड्याचं बियाणं मी तयार केलेलं आहे, ते लावायचं आहे. म्हणजे भले आम्ही ह्या मिरचीच्या ह्याच्यामध्ये आपल्या व्यवसायामध्ये बिझी जरी असलो तरी कुठेही बागेकडे दुर्लक्ष नाही आहे आमचं. तितकंच लक्ष की नाही आमचं बागेकडे आहे. इतकंच होतं की तुम्हाला जास्त असं शेअर करता येत नाही, कारण सध्या खूप असं बिझी शेड्यूल चाललेलं आहे. ज्या काही ऑर्डर की ना आहेत ना पेंडिंग राहिलेल्या, त्या लवकरात लवकर पूर्ण करायचा आमचा विचार आहे. आणि त्याच्यामुळे थोडंसं जरा हे जे काम आहे ना, आम्ही थोडंसं आता जास्त असं करतो. असं ते बघा, आता हे व्यवस्थित सगळं उचलून ठेवतील. तर चला मग ताई नो, आता मी पहिला काय करते, हे बघा हात पण अजून धुतलेले नाही आहेत. ते सगळं उचलायला पण बराच वेळ जातो, अर्धा पाऊण तास जातो सगळं, म्हणजे आवरावर करेपर्यंत आणि सगळं भरेपर्यंत. तर म्हटलं आता धुते हात आणि मग जाते घरामध्ये. तर व्हिडिओ आजचा इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.